हॅलो सगळ्यांना. मी आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे. त्याचं कारण खूप सांगू नाही शकत, पण सांगते कारण माझ्याजवळ सांगण्यासाठी कोणीच नाही आहे. जे काही आहे ते मी या डायरीमध्ये लिहिते आणि दुसरं म्हणजे होते काही जवळचे लोक, त्यांना मी शेअर करत होते. पण माझ्या लाईफमध्ये जे काही होतं आहे, जे काही घडलं आहे, जे काही घडत आहे ते सगळं तुम्हाला माहीतच आहे. असा एक व्यक्ती आहे की तो नेहमी मला टॉर्चर करतो सोशल मीडियावरती, ऑन सोशल मीडिया, ऑफ सोशल मीडिया, सगळीकडे तो टॉर्चर करतो मला. मी नाही तिथे तुटले तर माझ्या जवळच्या लोकांना त्रास देतो, सगळ्यांना टॉर्चर करतो. पण आता जवळचं कोणी राहिलंच नाही, मी एकटीच राहिलेली, माझं कोणी राहिलंच नाही. एक मैत्रीण होती, तिलाही तो धमक्या देतोय, मारून टाकायच्या, घाण घाण वर्ड यूज करत आहे. ठीक आहे, तिची माझी साथ इथपर्यंतच होती. याच्यानंतर आम्ही कधी भेटणार नाही किंवा बोलणार नाही, कारण ठीक आहे ना, कोणी किती सहन करणार आहे, मी तरी करेल. माझ्या नशिबात जे लिहिलं ते तर होईलच माझ्यासोबत. पण ती मुलगी काय सहन करणार आहे? माझ्यामुळे तिला त्रास होतोय. ठीक आहे, नाही बोलणार आहे आम्ही याच्यानंतर, कधी नाही भेटणार कधी. जवळचं म्हणणाऱ्यामध्ये तीच एक होती, पण आता ती पण नाही राहिली. जो कोणी हे सगळं माझ्यासोबत करत आहे ना, मी त्याचं नाव नाही घेणार आहे, पण सगळ्यांना माहिती आहे तो कोण आहे. आयुष्यात त्याला आहे ना कधीच प्रेम भेटू नये, कोणाचंच प्रेम भेटू नये आयुष्यामध्ये. तो खूप एकटा व्हावं. आज त्याने मला एकटं केलं आहे लाईफमध्ये. तो कधी ना कधी तर तो दिवस येईल ना की तो एकटा होईल, आणि व्हायलाच पाहिजे. खूप त्रास देते.